प्रश्न 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 तुमचे प्रश्न आपले प्रश्न प्रत्येकाचे एक्सपर्ट्स आमचे प्रश्न प्रत्येकांचे एक नवीन शो जिथे एक्सपर्ट्स देणार तुमच्या जीवनशैली आणि आरोग्यासंबंधित प्रश्नांची उत्तरं. सेंटर फॉर SBCC च्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्याने एक नवा कार्यक्रम. नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल प्रश्न प्रत्येकांचे च्या नव्या सेगमेंटमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत करते. प्रश्न प्रत्येकांचे या शो मध्ये आपण अशा तज्ञांची भेट घेणार आहोत ज्यांचे समाजाप्रतीचे कार्य खूपच मोलाचे आहे. अशा व्यक्तिमत्वांशी आज प्रश्न प्रत्येकांचे मध्ये आपण वॉश या विषयावर तुम्ही म्हणजेच श्रोत्यांनी आम्हाला SMS, ईमेल आणि कॉलच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. आमच्या तज्ञांकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील तर आहोतच आणि तुमची साथ देखील गरजेची आहे. तर आज आपल्या सोबत आहेत श्री आनंद घोडके सर. श्री आनंद घोडके यांचा सामाजिक विकासाच्या क्षेत्रात गेल्या 21 वर्षांचा अनुभव आहे. नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, पाणी आणि स्वच्छता म्हणजेच वॉश या मुद्द्यांशी निगडीत सामाजिक उपक्रमांवर सरकारी, CSR व आंतरराष्ट्रीय संस्थांमार्फत 7 राज्यात त्यांनी काम केलंय. सध्या युनिसेफच्या मुंबई बाहेरील कार्यालयामार्फत वॉश ऑफिसर म्हणून देखील ते काम करत आहेत. या अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा, शहरी झोपडपट्ट्यांमधील स्वच्छता, शैक्षणिक संस्थांमध्ये वॉश आणि आरोग्य सुविधा असे विविध उपक्रम ते हाताळत आहेत. पर्यावरणीय संरक्षण आणि सामाजिक आर्थिक सबलीकरणाचे उद्दिष्ट असलेल्या विकास कार्यक्रमांमध्ये त्यांना विशेष रुची देखील आहे. श्री आनंद घोडके यांनी IIT खरगपूर येथून ॲक्वा कल्चर अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. नमस्कार सर, तुमचं या मंचावर मनःपूर्वक स्वागत आहे. नमस्कार ऐश्वर्या, सर्वांना नमस्कार. सर, वॉश हा शब्द आता आपल्या कानावर पडला की सतत हात धुवत राहणं किंवा तर सॅनिटाईज करणं हा सर्वांचा समज झालाय. वॉश म्हणजे वॉटर सॅनिटायझेशन अँड हायजीन. आता या गोष्टींची खबरदारी मात्र सगळेच घेत आहेत, पण तरी खूप सारे गैरसमज म्हणा किंवा तर शंका देखील आहेत आणि यावर आपल्या श्रोत्यांना बरीचशी प्रश्न देखील आहेत. तर आपण आज या प्रश्नांवरती तुमचं जे मार्गदर्शन असेल ते नक्कीच आमच्यासाठी मोलाचं ठरेल. तर आपण सुरुवात करूयात आपल्या आजच्या प्रश्न प्रत्येकांच्या सेगमेंटला आणि आपल्या प्रश्नांना. तर सर, आपला पहिला प्रश्न आहे धुळे येथून. आपले श्रोता आपल्याला विचारतायत, मुलं लघवी कुठेही करतात, कोणाला काही वाटत नाही आणि कोणी काही बोलत सुद्धा नाही, तर हे योग्य आहे का? हा प्रश्न इंटरेस्टिंग आहे आणि गमतशीर सुद्धा आहे. निश्चितच उघड्यावर किंवा लहान मुलांनी कुठेही लघवी करणे ही एक निश्चितच चांगली सवय नाही आणि हा एक सवयीचा भाग आहे. आपल्याला माहित आहे की लहान मुलं जशी जशी मोठे होतात तशी तशी ते मोठ्यांच्या ज्या सवयी आहेत किंवा मोठ्यांच्या ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्या बघून त्याचं ते अनुकरण करत असतात. त्यामुळे मुलं ज्या वेळेस आपण म्हणतो की ते उघड्यावर लघवी वगैरे करतात ही निश्चितच योग्य गोष्ट नाही आहे आणि यासाठी मला वाटतं की जे घरातील वडीलधारी मंडळी आहेत, त्यांची आई असतील, वडील असतील, भाऊ असतील, बहीण असतील किंवा इतर अन्य कोणीही असो, त्यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करणं गरजेचं आहे आणि त्यांना सांगणं गरजेचं आहे की असं जसं आपण उघड्यावर शौचाला जाऊ नये तसंच उघड्यावर लघवीला सुद्धा जाऊ नये आणि एकतर ती मुलं आहेत त्यामुळे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर अशा वेळेस मग ज्याला आपण म्हणतो की तो संयम असणे आणि आपण नेहमी बघतो डॉक्टर वगैरे आपल्याला सांगतात की ज्यावेळेस तुम्हाला जर लघवी येत असेल तर त्यावेळेस ती कृपया करून तुम्ही ती थांबवू नका. मग अशा वेळेस मुलांना जर त्या गोष्टीवर जर समजा एखाद्याला लघवी आली असेल आणि त्याच्यातल्या त्याच्यात जर तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यावेळेस मात्र मग त्यांना ते कंट्रोल करणं थोडंसं अशक्य होतं. त्यामुळे मला वाटतं की याच्यात मार्गदर्शनाचा साधा भाग आहे की आपण समजा कुठे बाहेर निघालो असेल तर त्यावेळेस आपण त्यांना सांगणे की बाहेर गेल्यानंतर कदाचित आपल्याला अशी व्यवस्था भेटणार नाही, त्यामुळे लघवी वगैरे करायची असेल तर ती घरात जे काही आपलं शौचालय आहे तिथेच आपण त्याचा वापर करून लघवी करावी आणि बाहेर जर गेलात तर मग जिथे कुठे व्यवस्था असेल त्या व्यवस्थेचा त्यांनी वापर करावा. दुसरं, बऱ्याच वेळेस असं होतं की आपण म्हणतो की लघवी जर येत असेल तर जास्त पाणी पिऊ नको. मला वाटतं की ही एक गैरसमजूत आहे. नैसर्गिक प्रक्रियेनुसार आपल्याला जितकं पाणी प्यायचं आहे तितकं पाणी निश्चित पिणे गरजेचं आहे आणि जसं मी म्हटलं मगाशी की मोठे जे त्यांच्या सोबत आहेत, वडील
वडीलधारी मंडळी आहेत त्यांनी त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की जर लघवी लागली तर मात्र त्यांनी वडीलधारी मंडळींना सांगावं आणि त्या हिशोबाने मग त्यांनी त्यांची व्यवस्था करावी. परंतु निश्चितच लघवी उघड्यावर करणे किंवा त्यांना कुठेही लघवी करू देणे हा मला वाटतं की एक सवयीचा भाग आहे आणि तो मात्र आपल्याला हळूहळू दूर करणं गरजेचं आहे. आणि जशी जशी ही सवय लागेल, जशी जशी मुलांना समज निर्माण होईल तशी तशी ही सवय कमी होत जाईल. आणि आपण बघतो जनरली की जर आपण मोठं झालो, आम्ही याच्यामध्ये आता दोन गोष्टी येतात. आता एक पुरुष आणि स्त्री. तर मोठं झाल्यानंतर जनरली आपण बघतोय की मला लाज वाटते किंवा मला कोणी बघेल का, या सर्व गोष्टींनी आपण बघितलं तर महिलांच्या बाबतीत मात्र हे काम करताना म्हणजे वर्क करताना दिसतं की असं कोणी बघेल किंवा हे करणं योग्य नाही, ही समज निश्चितच तयार झालेली असते. परंतु मला वाटतं की बऱ्याच मोठ्या प्रमाणात आज जे पुरुष आहेत किंवा जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये ही सवय किंवा ही समजूत घालणं खूप गरजेचं आहे. परंतु हे जर लहानपणापासूनच जर केलं तर त्याचा निश्चितच फायदा होईल. सर, खूप छान असं उत्तर दिलंय तुम्ही. माझ्या मते जे आपले श्रोता त्यांनी हा प्रश्न विचारलाय त्यांना त्यांचं उत्तर अगदी व्यवस्थितपणे मिळालंच आहे. सर, आपण वळूयात आपल्या पुढील प्रश्नाकडे. आपला पुढील प्रश्न आहे नाशिकहून. माझ्या मते ना सर, हे दैनंदिन आयुष्यातलं खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तर आपला प्रश्न असा आहे, रोजच्या रोज आपण कचरा म्हणा किंवा स्वयंपाकघरातला टाकाऊ कचरा, प्लॅस्टिक पिशव्या, वस्तूंच्या भोवती गुंडाळलेले कागद किंवा इत्यादी बाहेर टाकत असतो. या संदर्भात आपण आणि समाजाने कोणती काळजी घ्यायला हवी? या बाबतीत मी असं म्हणेल की ज्याला आपण कचरा म्हणतो त्याला खरंच कचरा म्हणायला पाहिजे का, हा एक मोठा यक्ष प्रश्न आहे. कारण गेल्या जवळपास आता मी 15-20 वर्ष या क्षेत्रात काम करतोय आणि काम करत असताना बऱ्याच वेळेस आपण म्हणतो कचरा किंवा ज्याला आपण वेस्ट, इंग्लिशमध्ये वेस्ट असं म्हणतो. तर हा एक मोठा प्रश्न आहे आणि हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. ज्याला आपण कचरा म्हणतो तो खरंच कचरा आहे का, त्याच्यापासून आपल्याला काही फायदा आपल्याला करता येईल का, किंवा त्याचं आपल्याला ज्यामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की कचरा म्हणण्यापेक्षा त्याला आपण एक रिसोर्स, एक संसाधन आपण त्याला म्हणणं योग्य राहील. त्याला संसाधन म्हणणं योग्य याच्यासाठी राहील, त्याचं कारण असं आहे की जर आपण हे संसाधन किंवा ज्याला आपण कचरा म्हणतो तो कचरा जर जास्त प्रमाणात निर्माण झाला तर मग मोठ्या प्रमाणात समस्या सुद्धा उद्भवतात आणि त्याच्यातला जास्त त्रास हा आपण जर बघितला तर साधारणपणे शहरी भागांमध्ये हा आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. परंतु आता शहरी भाग नाही किंवा मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये पण मोठ्या प्रमाणावर ही एक समस्या आपल्याला दिसते. त्यामुळे ज्यावेळेस आपण लोकांचं प्रबोधन करतो किंवा लोकांना ज्यावेळेस बोलतो तो सायंटिफिकली ज्याला आपण म्हणतो की 3R या गोष्टीचा आम्ही उपयोग करतो, ज्याच्यामध्ये एक R हा आहे रिड्यूस, म्हणजे त्या कचऱ्याला आपण कमी करणं. दुसरा R आहे त्याला रियूज, म्हणजे त्याचा पुनर्वापर करणं. आणि तिसरा R ज्याला आपण म्हणतो की रिसायकल, की त्याला आपण एक सायकलिक प्रोसेसमध्ये टाकून परत त्याच्यापासून आपण काही दुसऱ्या गोष्टी करू शकतो. आणि आपण बऱ्याच वेळेस असं ऐकलेलं असेल की प्लास्टिकचा आता आपण बघतोय, कागद असेल, प्लास्टिक असेल, तर याला रिसायकल करून परत आपण त्याला वापरण्यासाठी वेगवेगळे उपक्रम शासनामार्फत असतील, स्वयंसेवी संस्थांमार्फत असतील किंवा ज्या रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांच्या मार्फत यावर करण्यात आलेलं आहे आणि त्याचे आपल्याला चांगले परिणाम पण बघायला मिळालेले आहेत, त्याचे चांगले रिझल्ट पण आपल्याला बघायला मिळालेले आहेत. तर मला वाटतं की पहिला यक्ष प्रश्न याच्यात हाच आहे की त्याला खरंच आपण कचरा म्हणायचा का. आणि याचा जर आपण विचार केला तर एक बऱ्याच वेळेस लोक त्याला म्हणतात की हा कचरा नसेल, हे सोनं आहे. सोनं याच्यासाठी म्हणतात की ते एक म्हणण्याचा भाग आहे. परंतु या कचऱ्यापासून जर आपण 3R जे मी सांगितलं, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या प्रिन्सिपलचा किंवा या तत्वाचा जर वापर केला तर त्यामधून आपल्याला निश्चितच एक प्रकारचं इन्कम आपल्याला मिळू शकतं किंवा त्याच्यामधून जो पुन्हा होणारा खर्च आहे तो खर्च आपला कमी होऊ शकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे की हा कचरा आपण याला कशामुळे म्हणतो आणि या कचऱ्याबद्दल आपण किती मला वाटतं की अनभिज्ञ आहोत, की आपल्याला असं वाटतं की माझं काम झालं आणि मी आता याला टाकून दिलं. तर कचऱ्याची डेफिनेशन करणं किंवा त्याची व्याख्या करणं हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना मला वाटतं की एक काळजी समाजाने म्हणा किंवा आपण जी योग्य काळजी घ्यायची आहे त्यात जर आपण 2 प्रिन्सिपल परत त्याच्यामध्ये आहे की या कचऱ्याचं जर योग्य व्यवस्थापन आपल्याला जर करायचं असेल, आपण जनरली म्हणतो की वेस्ट डिस्पोजल. ते डिस्पोजल मला वाटतं की एक चांगलं टर्म नाही आहे, त्याला आपण व्यवस्थापन किंवा त्याचं एक चांगलं मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता जसं जसं आपण आता 21व्या शतकात बघतोय की मोठ्या प्रमाणात याला आता वेस्ट डिस्पोजलच्या ऐवजी वेस्ट मॅनेजमेंट
हा टर्म आता प्रचलित होत आहे. आणि हे जे मॅनेजमेंट आहे ते आपण कौटुंबिक पातळीवर असेल किंवा सामाजिक पातळीवर म्हणजे घरगुती पातळीवर किंवा एखादी इन्स्टिट्यूशन असेल, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, तर यांच्या मार्फत याचं विकेंद्रीकृत जे व्यवस्थापन आहे ते निश्चित करता येऊ शकतं. आणि हे जर आपण केलं तर मग ह्याच्यातून एक चांगल्या प्रकारचं इन्कम, एक चांगल्या प्रकारचा रोजगार लोकांना उपलब्ध होऊ शकतो. आणि जे मग आपली शहरं किंवा खेडी किंवा गावं ही घाण होत आहेत, ज्याच्यामुळे किंवा ड्रेनेज लाईन्सच्या चोकिंगचे प्रॉब्लेम आहेत, हे सर्व आपल्याला दिसतं. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला प्रामुख्याने ज्या वेळेस कुठे पूर आला, फ्लड आला, अशा वेळेस मात्र आपल्याला मग याचे परिणाम आपल्याला दिसतात. तर शेवटी मी हे सांगेल की जे 3 Rचं जे प्रिन्सिपल मी सांगितलेलं आहे, रिड्यूस, रियूज आणि रिसायकल, या तत्वावर जर आपण याचं व्यवस्थापन केलं तर ही समस्या निश्चितच दूर होईल. धन्यवाद सर. माझ्या मते जे 3 R's तुम्ही सांगितलेत आणि त्याविषयीची सविस्तर माहिती तुम्ही दिली आहे ती खूपच उत्तम आहे. आणि ह्या प्रश्नाचं जे उत्तर गरजेचं होतं ते माझ्या मते आपल्या श्रोत्यांना नक्कीच मिळालंय. आमच्या एक्सपर्ट्स कडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का? तर कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर. तुमची उत्तरं ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तो आहे अमरावतीहून. कोविडच्या काळात माझ्या मते ह्या प्रश्नाचं उत्तर खूपच सारे गैरसमज जे झालेत ते दूर करू शकतं. तर हा प्रश्न असा आहे की शौच केल्यावर आपण काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? आपल्यानंतर इतरांना शौचालयाचा वापर करायचा असेल तर त्यांच्या सुरक्षेची कशी खात्री करू शकतो? मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्या प्रश्नातच आहे. मी असं म्हणेल की कोविड असो किंवा नसो, निश्चितच कोविड ज्या वेळेस असतो किंवा कोरोनाची ही लागण झालेली व्यक्ती जर एखाद्या वेळेस एखादं शौचालय वापरत असेल तर त्याबाबत आपल्याला थोडंसं अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. परंतु सर्वसाधारणपणे शौचालय हे अशी वास्तू आहे किंवा अशी जागा आहे की ती नेहमीच साफ असायला पाहिजे. नाहीतर मग आपण बघतो की त्याच्यापासून रोगाचा प्रसार हा होऊ शकतो. शौच केल्यानंतर ते कसं ठेवलं पाहिजे याचं उत्तर मी असं म्हणेल की ज्यावेळेस मी त्याचा वापर करायला जातो त्यावेळेस मला कसं अपेक्षित आहे, मला वाटतं त्याचंच उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये सांगायचं म्हणजे की हा झाला आता समजूतदारपणाचा भाग. परंतु यात 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, जे शौचालयाचं भांडं आहे ज्याला आपण ग्रामीण भागामध्ये संडास म्हणतो, की संडासचं जे भांडं आहे ते संडासचं भांडं हे व्यवस्थितरित्या साफ असायला पाहिजे. मी वापरल्यानंतर ते साफसूफ असायला पाहिजे आणि त्याच्यातलं जे मल आहे ते मल हे फ्लश करायला पाहिजे. तर हे मला वाटतं की खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट असं म्हणेल याच्यामध्ये की ज्यावेळेस आपण शौचालयाचा वापर केल्यानंतर शौचालयाचा दरवाजा वगैरे हा आपण बंद करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये प्राणी असेल किंवा आपल्या इकडे आपण बघतो साधारणपणे खेडे भागांमध्ये जनावर वगैरे असतील तर ते त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असतात. तर ती एक काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण ज्यावेळेस शौचालयामध्ये एंट्री करतो किंवा शौचालय वापरण्यासाठी आपण ज्यावेळेस मध्ये जातो त्यावेळेस शौचालय साफ आहे का नाही किंवा आजूबाजूला काही आहे का नाही, पाणी तिथे आहे का नाही याची खात्री करणं गरजेचं आहे. आणि निश्चितच शौचालय आपण जाताना हे खात्री करणं गरजेचं आहे की ते शौचालय आपण साफ आणि सुस्थितीत ठेवतो. तर ज्यावेळेस आपण म्हणतो शौचालय हे साफ असायला पाहिजे, तर मला वाटतं की शौचालयामध्ये आपण जनरली बघतो की संडासचं भांडं साफ करण्यासाठी एक ब्रश असतो. तर मला वाटतं की त्या ब्रशचा वापर करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपण त्याच्यामध्ये खूप पाणी टाकायचा प्रयत्न करून ते साफ करण्याचा प्रयत्न करतो, परंतु तसं न करता तो जो ब्रश आहे तो ब्रश वापरून ते शौचालय साफ केल्यास आपल्याला पाणी सुद्धा याच्यामध्ये कमी लागेल. तर याचा निश्चितच आपल्याला पाणी वाचवण्यामध्ये सुद्धा फायदा होऊ शकेल. तर मी म्हणेल की ब्रश जे आहे ते ब्रश वापरणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद सर. तुम्ही हे जे उत्तर दिलंय ते अगदी सहज आणि सोप्या शब्दात दिलंय, कोणालाही सहज समजेल असं दिलंय. आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढचा प्रश्न आहे अकोलाहून. आपले श्रोता आपल्याला विचारतायत की आपण आपल्या हातांनी अन्न खातो, यामुळे संसर्ग होऊ शकतो का? अतिशय सुंदर प्रश्न आहे हा. आणि मला वाटतं की यस, याचं उत्तर निश्चितच हो आहे. कारण आपण ज्या वेळेस एखादं काम करतो, एखादं कार्य करतो त्यावेळेस आपल्याला हे माहित नसतं की आपल्या हातावर कुठले जंतू किंवा कुठले जीवाणू हे चिकटलेले आहेत. तर अशा वेळेस मात्र याची 100% खात्री आहे की आपण जर ते हात योग्यरित्या जर धुतले नाही किंवा साफ केले नाही तेव्हा मात्र ते काही जीवाणू असतील किंवा ते काही विषाणू ज्याला आपण आता सध्या आपण
व्हायरस म्हणतोय कोविडच्या काळामध्ये, याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. किंबहुना मी असं म्हणेल की जो काही संसर्ग होतो तो मला वाटतं की साधारणपणे 80 ते 90% केसेसमध्ये हा संसर्ग जो होतो तो आपल्या हातांमुळे होतो. आणि आम्ही सॅनिटेशन मध्ये स्वच्छतेच्या विषयामध्ये ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आम्ही एक टर्म वापरतो ज्याला म्हणतो आम्ही की आपण म्हणतो ना हँड टू माउथ, म्हणजे एखाद्याचं इन्कम जर असेल तर म्हणजे काय आज सकाळी कमवायचं आणि संध्याकाळी खायचं, ज्याला आपण सर्वसाधारणपणे म्हणतो की हँड टू माउथ त्याची परिस्थिती आहे. तसंच स्वच्छतेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर इथे आपण म्हणतो की फिकल ओरल ट्रान्समिशन. तर हे जे फिकल मॅटर ज्याला आपण मल म्हणतो, विष्ठा म्हणतो किंवा इतर कुठलीही घाण असेल ती घाण आपल्या हातामार्फत आपल्या पोटामध्ये जाऊ नये. आणि पोटामध्ये जाण्याचे हे जे काही 3-4 मार्ग आहेत मेडिकल सायन्सेस मध्ये असेल किंवा आपण बघितलं असेल बऱ्याच वेळेस एखादा डॉक्टर म्हणतो आपण म्हणतो की ते डॉक्टर ENT आहेत का. सो ENT म्हणजे ज्याला आपण म्हणतो की इयर, नोज आणि थ्रोट, म्हणजे हे या 3 प्रकारच्या माध्यमातून तो संसर्ग आपल्याला होऊ शकतो. त्यामुळे निश्चितच हा जर संसर्ग जर आपल्याला टाळायचा असेल तर आपल्या हाताची काळजी घेणे, त्याची निगा ठेवणे. त्याच्यातल्या त्याच्यात मी असं म्हणेल की लहान मुलांचे जे नख आहेत, मोठ्या माणसांचे जे नख आहेत, हे नख वारंवार साफ करणे, त्याच्यामध्ये त्याला ज्याला आपण नेल कटिंग म्हणतो किंवा नख काढून टाकणे, ही एक चांगली आरोग्यदायी सवय आहे. ती फॉलो केली तर ती सवय ही निश्चितच आपल्याला हा संसर्ग टाळण्यासाठी मदत करू शकेल. आणि यस, मी शेवटी जाता जाता असं म्हणेल की ज्या हाताने आपण अन्न खातो ते हात आपले साफ असणं खूप गरजेचं आहे. आपल्या हाताची बोटं असतील ती बोटं मात्र निश्चित आपण साफ ठेवणे, त्याची निगा ठेवणे, त्याला वारंवार जसं आपण म्हणतो की साबणाने हात धुतला पाहिजे तर ती व्यवस्थित रित्या ते हात धुतले पाहिजे. आणि त्याची जी पद्धत आहे साबणाने हात साफ धुण्याची ती पद्धत सुद्धा आपण फॉलो केली पाहिजे. साफ करून जर जेवण करत असाल तर मात्र मग काळजी करण्याचं कारण नाही. खूप छान सर. सध्या ही काळाची गरज होती या प्रश्नाचं उत्तर मिळणं आणि ते तुम्ही खूप छानरित्या समजावून सांगितलंय, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. सर, तुम्ही जे मार्गदर्शन केलंय हे खूपच जास्त उपयुक्त आहे आणि धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधून आमच्यासाठी वेळ काढून आलात आणि उत्तम मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद ऐश्वर्या. ज्ञानप्राप्ती असणार ज्यांचं अभियान तोच बनतो खरा विद्वान. जर असणार तज्ञ मंडळींची साथ तर तथ्य नसलेल्या गोष्टींमध्ये का घालायचा हात. एक नवा कार्यक्रम प्रत्येक सोमवारी आपल्या ह्या रेडिओ स्टेशनवर. ऐका ज्ञान अभियान. आपले दुसरे गेस्ट आहेत अपर्णा कुलकर्णी गोवंडे मॅडम. अपर्णा मॅडम या मागील 19 वर्षांपासून विकास क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. देशातील गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यात त्यांनी मासिक पाळी व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, वाहतूक अभियांत्रिकी, बांधकाम, पायाभूत सुविधा आणि शहर नियोजन इत्यादी क्षेत्रात ग्रामीण तसेच शहरी भागांसाठीच्या कामात तसेच अध्यापन क्षेत्रात त्यांचं योगदान आहे. मागील 3 वर्षांपासून त्या युनिसेफ या संस्थेसाठी पाणी, स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापन यासाठी राज्य संवाद सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत. नमस्कार अपर्णा मॅडम, तुमचं या मंचावर मी मनःपूर्वक स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, मासिक पाळी हा विषय असा आहे की यावर जितकी जनजागृती होणं गरजेचं आहे तितकाच हा विषय काही जणांना बोलायला सुद्धा आवडत नाही किंवा तर त्यांना लाज देखील वाटते. आज या विषयी आपल्या श्रोत्यांना जी प्रश्न विचारली आहेत त्यावर आपण चर्चा करूयात आणि त्यांचे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा आपण प्रयत्न नक्कीच करूयात. मॅडम, आपला पहिला प्रश्न आहे सोलापूर येथून. आपल्या श्रोता आपल्याला विचारतायत, मासिक पाळीने मुलींना अस्वच्छ किंवा घाण का वाटत असते? खूप चांगला प्रश्न आहे. मासिक पाळीमध्ये मुलींना अस्वच्छ किंवा घाण का वाटते याचं मी कारण आता जसं बाकी शरीरातले स्राव जेव्हा बाहेर पडतात, अगदीच उदाहरण द्यायचं तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम येतो आणि खूप घाम यायला लागला की आपल्याला खूप अस्वच्छ वाटायला लागतं किंवा चिकचिक वाटायला लागते. तर त्याच पद्धतीने मासिक पाळीमध्ये जो रक्तस्राव होतो तर तो रक्तस्राव होत असताना बाकी महिन्याचे जे दिवस आहेत मासिक पाळी सोडून तर त्या दरम्यान हा अशा प्रकारचा रक्तस्राव होत नाही. आणि हा जो रक्तस्राव होतो तर त्या रक्तस्राव होत असताना मुलगी फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि भावनिक बदलांना देखील सामोरे जाते. आणि अशा पद्धतीने जेव्हा शरीरातून एखादी गोष्ट आपल्या बाहेर टाकली जाते तेव्हा अस्वच्छ किंवा घाण वाटण्याची जी भावना आहे ती येणं अगदी स्वाभाविक आहे. आणि न येण्यासाठी काय करणं गरजेचं आहे तर आपण आपल्या शरीरातली ही जी मासिक पाळीचा हा जो स्राव आहे किंवा एकंदरच मासिक पाळीकडे सकारात्मकतेने बघण्याची गरज आहे. जसं आपल्याला जेव्हा लग्न येते तेव्हा आपण काय विचार करतो की माझ्या शरीरातली जी
अतिरिक्त पाणी आहे जे शरीराला आवश्यक नाहीये तर ते शरीराबाहेर टाकलं जात आहे. तर त्याच पद्धतीने मासिक पाळी नसताना किंवा आपल्या हार्मोन्स संप्रेरकांचे बदल होत असताना शरीरातलं जे परिपक्व झालेलं बीज आहे ते जेव्हा शरीराला नकोच आहे किंवा त्याची गरज नाहीये शरीराला तेव्हा ते शरीराबाहेर टाकले जाते. या पद्धतीने जर आपण सकारात्मक विचार केला तर निश्चितपणे मासिक पाळीबद्दल मुलींना अस्वच्छ किंवा घाण वाटणार नाही. आणि याच्याशिवाय आणखी एक महत्वाचा भाग असा आहे की जेव्हा दर महिन्याला तुम्हाला मासिक पाळी येत राहते तेव्हा डॉक्टर सुद्धा तुम्हाला सांगत असतात की तुमची मासिक पाळी महिन्याच्या महिन्याला येणं म्हणजेच तुमचं आरोग्य चांगलं असणं. त्यामुळे मासिक पाळीमुळे मुलींना घाण किंवा अस्वच्छ वाटून घेतलं नाही पाहिजे आणि त्यासाठी मुलींनी सकारात्मकता बाळगण्याची अत्यंत जास्त गरज आहे. खूप छान माहिती सांगितली तुम्ही मॅडम. माझ्या मते प्रत्येक मुलीने मासिक पाळी हा विषय सकारात्मक दृष्टीने घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि तुम्ही या प्रश्नाचं खूप छान असं उत्तर दिलंय. आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. मासिक पाळी सुरू झाली तर जणू एक जबाबदारी सुरू होते, तर कुटुंबाची जबाबदारी वाढते. तर त्याविषयी आपला पुढचा प्रश्न आहे, तो आहे वर्धा येथून. प्रश्न असा आहे की मासिक पाळीच्या दिवसात एखाद्या मुलीला वेदना, त्रास होत असेल अथवा तिच्या वागण्यात बदल होत असेल तर अशा वेळी तिची अस्वस्थता कमी करण्यासाठी तिने काय करावं, शिवाय पालकांनी काय करावं? अगदी छान प्रश्न आहे हा. आणि किशोरवयीन मुली किंवा त्यांचे पालक यांना सगळ्यांना सध्या भेडसावणारा हा प्रश्न आहे. यासाठी आपल्याला काय करता येईल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला करता येते की जेव्हा मुलीची मासिक पाळी येण्याचं जे वय आहे तेव्हा ती किशोर वयात येते तेव्हा तिच्यामध्ये शारीरिक बदल आपल्याला दिसायला लागतात. तेव्हाच आपण मुलीशी या विषयावर बोललं पाहिजे, भलेही तिची मासिक पाळी आलेली नसती तरीही. यामुळे काय होतं तर मुलगी मानसिक दृष्ट्या मासिक पाळीमुळे जे काही त्राव सुरू होणार आहे किंवा ज्या बदलांना तिला सामोरं जावं लागणार आहे त्यासाठी ती सक्षम होण्यास मदत मिळू शकते. तर ही भूमिका पालकांनी त्याचबरोबर शिक्षकांनी निश्चितपणे पार पाडावी असं वाटतं. आणखी काय करता येईल आपल्याला, मुलीला त्रास आणि वेदना होत असतील तर त्याच्यासाठी तिला काय करता येईल तर या दरम्यान तिने तिचा आहार, तिचा विहार आणि व्यायाम ही जी त्रिसूत्री आहे तर त्याच्यावरती तिचं लक्ष केंद्रित करण्याची किंवा त्याबद्दल तिला सजग करण्याची पालकांची आणि शिक्षकांची जबाबदारी आहे. आता ही जी त्रिसूत्री आहे ती काय पद्धतीने पाळता येईल तर आहार, रोजचा आपला आहार आपण सकस घेतला पाहिजे, पोषक असला पाहिजे आणि तो चौरस असला पाहिजे. विहार म्हणजे काय तर निसर्ग चक्र, म्हणजे दिवस उगवतो आणि पर्टिक्युलर वेळेला रात्र, संध्याकाळ होते आणि त्यानंतर रात्र होते. तर आपल्या शरीराचं जे निसर्ग चक्र आहे ते बाकी जो आपला भोवतालचा निसर्ग आहे त्याच्यासोबत आपण ते मॅच केलं पाहिजे. आणि तिसरी महत्वाचं सूत्र ते म्हणजे व्यायाम. तर मुलींनी रोज किमान अर्धा तास वेगवेगळा शारीरिक व्यायाम करावा. मग तो खेळाच्या माध्यमातून असेल, योगासनांच्या माध्यमातून असेल, मैदानी खेळांच्या माध्यमातून असेल तर तो आवर्जून तिने केला पाहिजे. याकडे पालकांनी आणि त्या मुलींनी सजगपणे लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं जर तिला समजा काही वेदना होत असतील, त्रास होत असेल तर ही जी आव्हानं मासिक पाळीच्या दरम्यान येतात तर त्यासाठी तिला या छोटी छोटी जी नित्य नियमातली जी आव्हानं आहेत तर त्यांना तिने सामोरं जाण्यासाठी जे छोटे घरगुती उपाय आहेत ते आवर्जून तिला सांगून ठेवावे, जेणेकरून तुम्ही जरी तिच्यासोबत नसलात तरी सुद्धा ती त्या आव्हानांना जास्त सक्षमपणे हाताळू शकेल. त्याच्याशिवाय जर समजा तिला असह्य त्रास होत असेल तर अशा वेळेस तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणं ही देखील पालकांची, शिक्षकांची जबाबदारी आहे. यासाठी आपण मुलीला पण सांगितलं पाहिजे आणि आपणही सजग राहिलं पाहिजे. मॅडम, खूप छान असं तुम्ही उत्तर दिलंय ह्याचं. आहार, विहार आणि व्यायाम याकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे आणि माझ्या मते आपल्या श्रोत्यांना त्यांचं उत्तर खूप चांगल्या रीतीने मिळालेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे बारामतीहून. आपले श्रोता आपल्याला विचारतायत की मासिक पाळीसाठी कुठल्या शोषक पद्धती उपलब्ध आहेत का त्या वेदनांपासून बचाव करण्यासाठी? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण शोषक खूप वेगवेगळ्या प्रकारचे सध्या बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्याबद्दलची पूर्ण जर माहिती नसेल किंवा आपण निवडत असताना जर शोषक सजगपणे आपण निवडलं गेलं नाही आपल्याकडून तर त्याचे वेगवेगळे परिणाम किंवा म्हणूया की आरोग्यावरती त्याचे विपरीत परिणाम हे निश्चितपणे होऊ शकतात. आणि ते टाळण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल तर आपल्याला खूप सजगपणे शोषकांची निवड करावी लागणार आहे. आता हे शोषक कुठल्या कुठल्या माध्यमात उपलब्ध आहेत? पहिला शोषक म्हणजे पारंपरिक आपल्याकडे सुती कापड वापरायचे. फक्त त्याच्यामध्ये एक आपल्याला काळजी घ्यावी लागते की 4 सुती कापडाच्या बाबतीत 4 आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे कापड जर आपण वापरत असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते सुती असलं पाहिजे. दुसरं महत्वाचं ते कायम स्वच्छ असलं पाहिजे. तिसरं महत्वाचं म्हणजे ते जेव्हा आपण घेतो तेव्हा ते पुनर्वापरात घेण्याआधी त्याला सूर्यप्रकाशात, कडक सूर्यप्रकाशात वाळवणं गरजेचं आहे. आणि चौथं म्हणजे ते स्वच्छ जागी ठेवणं गरजेचं आहे. दुसरं शोषक काय उपलब्ध आहे
तर सॅनिटरी नॅपकिन, डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन बाजारात खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. आणि डिस्पोजेबल सॅनिटरी नॅपकिन असो किंवा कपडा असो किंवा टॅम्पून असतो, अगदी मेन्स्ट्रुअल कप असतो, तर आपण या सगळ्या शोषकांच्या बाबतीत एक महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे की कुठलंही शोषक वापरत असताना दर 6 तासांनी ते बदलणं गरजेचं आहे. तिसरं शोषक काय उपलब्ध आहे आपल्याकडे, तर सॅनिटरी नॅपकिन जसं आम्ही आता हे दुसरं शोषक सांगितलं. त्याच्यानंतरचं तिसरं शोषक म्हणजे टॅम्पून. तर टॅम्पून हे पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये उपलब्ध आहे. बाकी या शहरांशिवायची जी बाकी शहरं आहेत किंवा जिल्हे आहेत तिथे अजूनही टॅम्पून एवढ्या प्रमाणावर उपलब्ध नाही. परंतु टॅम्पून वापरत असताना सुद्धा आपल्याला ते काय पद्धतीने वापरलं पाहिजे, कशा पद्धतीने ते आपण घेतलं पाहिजे वापरत असताना, आणि वापरून पूर्ण झाल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट कशा पद्धतीने लावली पाहिजे जेणेकरून पर्यावरणाला देखील कुठल्याही प्रकारची हानी पोचणार नाही, यासाठी आपल्याला सजग राहणं गरजेचं आहे. चौथं महत्वाचं शोषक ते म्हणजे मेन्स्ट्रुअल कप. बऱ्याचशा महिलांना याबद्दल अजून माहिती नाही, तर साधारण 18 वर्षाच्या पुढच्या मुलींनी मेन्स्ट्रुअल कप वापरायला हरकत नाही. जर समजा 18 वर्षाच्या आतल्या मुलींना वापरायचं असेल तर त्यासाठी त्यांच्या पालकांची परवानगी असणं आवश्यक आहे. मेन्स्ट्रुअल कप वापरण्याचा आणखी फायदा असा की मेन्स्ट्रुअल कप मुळे जो आपल्याकडे सॅनिटरी वेस्ट तयार होतो, म्हणजे आपण कपडा वापरला तरी सुद्धा तो काही काळाने जीर्ण होणार आहे आणि आपल्याला त्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे. टॅम्पून असो किंवा सॅनिटरी नॅपकिन असो, तर हे वापरून झाल्यानंतर त्याचा कचरा म्हणूनच तो निर्माण होतो आणि तो कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं पर्यावरणासाठी अत्यंत गरजेचं आहे. मेन्स्ट्रुअल कप जर आपण वापरत असतो तर मेन्स्ट्रुअल कपचा फायदा असा की तो रियुजेबल असल्यामुळे आणि साधारण 5 ते 6 वर्ष एक मेन्स्ट्रुअल कप वापरता येत असल्यामुळे सॅनिटरी वेस्ट अत्यल्प प्रमाणात निर्माण होतं आणि त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप सध्याच्या काळामध्ये म्हणजे शाश्वततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे, हे मला इथे आवर्जून नमूद करावंसं वाटतं. आता यापैकी कुठलं शोषक वापरायचं तर ते निश्चितपणे वापरकर्त्यांनी ठरवलं पाहिजे, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते, प्रत्येकाकडे उपलब्ध असलेल्या संसाधनांवरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे जनरली आपल्याकडे रियुजेबल क्लोथ पॅड म्हणजे पुनर्वापर करता येण्यासारखे कापडाचे पॅड किंवा सॅनिटरी नॅपकिन हे सहज उपलब्ध आहेत, परंतु ते वापरत असताना जसं मी मगाशी सांगितलं की दर साधारण 4 ते 6 तासांनी किंवा त्याच्या आधी जर ते भरलं तर ते बदलणं गरजेचं आहे, हे आवर्जून लक्षात ठेवायचे. दुसरं महत्वाचं म्हणजे कुठलंही शोषक वापरण्यापूर्वी आणि वापरल्यानंतर बदलत असताना हात साबण पाण्याने स्वच्छ धुणं लक्षात ठेवलं पाहिजे आणि ते कटाक्षाने केलं पाहिजे. आणि हा जो काही सॅनिटरी वेस्ट आपल्याकडे निर्माण होतोय, हा जो पाळीचा कचरा निर्माण होतोय, तर त्याची पर्यावरणाला हानी न पोहोचवता आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची आहे किंवा व्यवस्थापन करायचं आहे. धन्यवाद मॅडम. या प्रश्नाचं उत्तर सोप्या शब्दात आणि सविस्तर असं तुम्ही समजावून सांगितलंय. आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. मॅडम, आपला पुढचा प्रश्न आहे आणि माझ्या मते ही अजूनही बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळतं. तर प्रश्न असा आहे, तो आहे सोलापूरहून, की मासिक पाळीचा अर्थ असा नाही की मुलीला अलगीकरणासाठी पाठवावे, हे घरातल्या वडिलांना कसे समजावावे? खूपच छान प्रश्न आहे हा. आणि मला वाटतं मासिक पाळीच्या संदर्भात थोडंसं विस्तारित दृष्टिकोनाने बघणाऱ्या जेवढ्या मुली आणि महिला आहेत त्यांच्यासमोर हा मोठा यक्षप्रश्न सतत उभा राहतो. आता याच्यासाठी अगदी साधं उदाहरण मी तुम्हाला निश्चितपणे देऊ इच्छिते. ठाण्यामधल्या बचत गटात काम करणाऱ्या एका ताई होत्या आणि त्या ताई आमच्या प्रशिक्षणासाठी आल्या आणि प्रशिक्षणादरम्यान त्यांना कळालं की अलगीकरणासाठी म्हणजे मुलीला अलग करून बसवणं म्हणजे विटाळशी झाली येते किंवा तिला घरामध्ये सेपरेट बसवणं हे जे केलं जातं तर ते कसं योग्य नाही हे त्यांना पटलं. पण मग आता जेव्हा ते त्यांच्या मुलीच्या बाबतीत करायचं होतं तेव्हा तिच्या मुलीच्या वडिलांनी हरकत घेतली आणि मग त्यांनी जे केलं तेच मी याचं उत्तर म्हणून तुम्हाला सांगू इच्छिते. तर जेव्हा तिच्या वडिलांनी त्यांच्या मुलीला पहिली पाळी आली आणि मुलीने जेव्हा आईला सांगितलं तेव्हा आईने पटकन तिच्या हातामध्ये साखरेची वाटी दिली आणि हळदी कुंकू देवाला वाहून साखरेचा नैवेद्य दाखवायचं सांगितलं. मग वडील अवाक झाले आणि वडिलांनी लगेचच आईला प्रश्न विचारला की तू तिला वेगळं बसवण्याऐवजी तू तिला देवासमोर नैवेद्य ठेवायला सांगतेय. तेव्हा त्यांनी सांगितलं की मासिक पाळी येणं याचा अर्थ आपल्या मुलीच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चांगला बदल घडणं नाही का? ऑब्व्हियसली वडिलांचं उत्तर हो होतं. मग त्यांनी विचारलं की जर तुम्हाला आनंद झाला नाही का की आपल्या मुलीच्या आरोग्यामध्ये एक चांगला बदल झालेला आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. मग जसं आपण प्रत्येक गोष्ट आपल्या आयुष्यात चांगली घडली की आपण देवाचे आभार मानतो, तसंच या गोष्टीसाठी सुद्धा आपण देवाचे आभार मानायला नको का? आणि हा बदल ज्या मुलीच्या आयुष्यात घडलाय तर देवाने घडवून आणला
आणला म्हणून किंवा निसर्गाने घडवून आणला म्हणून, त्यासाठी तिला अलगीकरणामध्ये ठेवण्याऐवजी आपण तिला पूर्ण सपोर्ट देणं, भावनिक, शारीरिक, मानसिक सपोर्ट देणं जास्त गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने त्यांनी तिच्या वडिलांना समजून सांगितलं आणि वडिलांनी देखील ते मान्य केलं की अगदी खरं आहे, माझ्या आयुष्यात कुठली चांगली गोष्ट झाली की मी पहिल्यांदा देवाचे आभार मानतो. आणि मग त्यांनी पण त्यांच्या मिसेसला साथ दिली आणि त्या ताईंनी आणि त्यांच्या मिस्टरांनी दोघांनी मिळून त्या मुलीला अलगीकरणात न ठेवता घरामध्ये ते सामावून घेतलं. त्याच्याशिवाय त्यांनी एक नवीन रुजुवात केली, ती म्हणजे देवाचे आभार त्या मुलीला मानायला लावले. मला वाटतं मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर या माध्यमातून दिलेलं आहे. खूप छान मॅडम, तुम्ही एक उदाहरण देऊन या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलंय आणि हा उत्तर खरं तर प्रत्येक घराघरातल्या प्रत्येक पुरुष व्यक्तीला जाणून घेणं, समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ती काळाची गरज देखील आहे असं मला वाटतं. तर मित्रांनो, हा होता आजचा प्रश्न प्रत्येकांचेचा सेगमेंट. भेटूयात अजून नवीन प्रश्नांसोबत पुढच्या बुधवारी प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. तोपर्यंत मस्त खा, व्यायाम करा, खुश राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद. आमच्या एक्सपर्ट्सकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का? तर कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर. तुमची उत्तरं ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. सेंटर फॉर SBCCच्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं प्रश्न प्रत्येकांचे